मनपा निकालानंतर भाजपच मोठा पक्ष असेल, मुंबईत महायुतीची सत्ता येणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। आज 5 वाजेपर्यंत घरोघरी प्रचार करता येणार, ही नवीन प्रथा कुठून आली? ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही? हा नियम विधानसभा लोकसभेला का नव्हता? राज ठाकरेंचे सवाल। मशीनला दोष देणं ही ठाकरे बंधूंची पराभवापूर्वीची तयारी, बावनकुळेंची टीका, तर लोकांची भेट घेणं हे नियमातच, बावनकुळेंकडून स्पष्ट। लोकांना भरकटवण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न, मराठी माणसाचा आज देवाभाऊंवर विश्वास, दरेकरांची टीका। ईव्हीएमला पाडू मशीन जोडण्यात येणार, मतदानावेळी मतदाराला मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवणं हा त्याचा मुख्य उद्देश। मात्र पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही, पालिका आयुक्त गगराणींकडून स्पष्ट। ठाकरे बंधूंकडून सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन, अरविंद सावंत, संजय राऊतही उपस्थित। उद्याच्या बीएमसी निवडणुकीसाठीच्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबीय दर्शनाला। राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम, 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान, 15,000हून अधिक उमेदवार रिंगणात। मतदानासाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी कर्मचारी साहित्य केंद्रांवर। मुंबई सत्तेची महालढत, 227 प्रभागातून सर्वाधिक 1700 उमेदवार रिंगणात, तर इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव, 65 जागांसाठी मतदान, 230 उमेदवारांमध्ये लढत।